प्रलोभन आहेत. हो, साहजिक आहे. ताई, मी तुम्हाला अंतिमतः प्रश्न विचारतो की हे तुम्हाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे पुस्तक, जाडजूड पुस्तक अगदी तुम्हाला देऊन काल सत्कार झाला, आज सत्कार झाला. घेऊनच आले ते पुस्तक. अच्छा, तर याच्याबद्दल थोडंसं सांगा. हे मालिका चालू आहे साहजिक ही झी टी व्हीवर. काय माहिती का की हां. मुळात आपलं नातं कुठे आहे होय. हे जर आपण एकदा मान्य केलं ना तर आपल्याला पुस्तक कुठलं द्यायचं हे देताना सुद्धा समोरचा माणूस विचार करतो. म्हणजे त्यांनी आपल्याला शिक्कामोर्तब केलेलं आहे की आपण फुलेशाहू आंबेडकरवादी आहोत. हो, त्यामुळे तो काय आपल्याला दुसरं पुस्तक देऊच शकत नाही. बरोबर. शासकीय कार्यालयातनं मला हे पुस्तक मिळालेलं. शासकीय कार्यालयात सुद्धा माहिती आहे की मी कुठल्या विचाराची आहे. साहजिक आहे. हा, त्यामुळे आपल्या विचाराचा हा विजय आपण समजायचा. साधू साधू आणि साधू. आनंदाने पुस्तक घेऊन आले. बहुत बढिया. साधू साधू साधू. ताई, तुम्हाला थोडा वैयक्तिक प्रश्न विचारतो. सर आहेत आदिवासी कम्युनिटीमधून, हा OBC मधले, आणि तुम्ही उच्च वर्णीयामधून आहात, आणि हे एकंदरीत तुमचे ऋणानुबंध हे शेवटपर्यंत कसे प्रस्थापित झाले आणि तुम्ही गृहस्थी जीवन कसं जगतायत? सोपं उत्तर असतं. तुम्ही एकदा एक विचार स्वीकारला ना की तुम्ही तिथे पैसा बघत नाही, संपत्ती किती आहे त्याच्याकडे, मला चांगले कपडे किती मिळणार आहेत, काय नाही. म्हणजे घर सोडल्यानंतर युवक क्रांती दल संघटना होती. हो. नंतर शिक्षण माझं आपल्या नागसेन वनात झालेलं आहे, त्यामुळे तिथून तर सगळं खाद्य मिळालं. बरोबर. म्हणजे ही चळवळ आधी ते खाद्य, होय. आणि नंतर मग आंबेडकर घराण्याशी सगळा जवळीकता, विचाराशी कमिटमेंट. त्यामुळे कधी काही असं वाटलंच नाही. म्हणजे आता लोकांना का असं वाटतं होय की आमच्याकडे हे असलं पाहिजे, ते असलं, आम्हाला कधी नाही वाटत असं वा वा. की साधू आपल्याकडे साधू. हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे. जे आहे त्याच्यात तुम्ही आज आपण खरंच सांगते खूप सुखी आहोत पहिल्यापेक्षा. बरोबर बरोबर. पूर्वी आपण जर्मलच्या थाटीत जेवायचो ना. हो, मातीत अगोदर, त्याच्या मला अगोदर सांगा, मातीच्या आता भांड्यात. आपण व्यवस्थित जेवतोय ना, डायनिंग बरोबर टेबलवर, ताई. घर येस. चांगलं आहे, गाडी आहे, बंगला आहे, चांगलं घर आहे, स्टीलची भांडी आहेत आपल्याकडे, अजून काय पाहिजे हो हो. आपल्याला? आणि बाबासाहेबांनी धम्म दिला, तृष्णा त्यागायलाच पाहिजे. खूपच आहे ना. तर हे जर आपण समाधान नाही मानलं हो तर ही गोष्ट अशी असते की तुमचा अंत कधीच होत नाही. हो. मग तुम्ही त्याच्या पाठीपाठी पळता. परवा मी शांतारामला बोलत असताना असं म्हणाले की लोकांना किती चर्चा करतात, सोन्याचे भाव एवढे झाले, हो. एवढं महागलं, चांदी एवढी महागली. आमच्याकडे गुंजभर सोनंही नाहीये. क्या बात आहे. आम्ही सगळी आमची जी काही राहिले, मानधनाचे पैसे मिळाले, आम्ही पुस्तकं खरेदी केलेली आहे. खूप सोन्याचं छान. करायचंय काय? मी पहिल्यापासून कधी सोनं घातलेलं नाही. खूप छान ताई. आणि त्या सोन्याचं करता काय? आता किती लोक छान. म्हणतात की त्याचे पैसे किती आले असते तेव्हा घेतलं असतं तर, पण आम्हाला पुस्तकांचीच एवढी मोठी किंमत आहे. वा वा. ते तुमच्याकडे नाहीये ना कोणाकडे. सोनं अगदी कशाला बरोबर आहे? आहे. म्हणजे अगदी हा बरोबर. ग्रंथ तुम्ही आता बघितला, 100 लोक आपण भेटलो तर हा हो. ग्रंथ कोणाकडे असेल? नाही ना, हा, बोटावर मोजण्या ही इतके लोक संपत्ती आहे. कदाचित. सोन्याची काय हो. किंमत आहे हे प्लॅटिनम ही संपत्ती. खूप छान, खूप छान. ताई, आता साहेबांसोबत राहत असताना कधी असं तुम्हाला वाटलं, व्यथित झाल्या की बाबा हे माझी निवड ही अयोग्य आहे? खरं तर मीच त्याला विचारलं माझ्याशी लग्न करतो. त्याने मला विचारलेलंच नाहीये. अगदी आदर्श त्यामुळे मी चळवळी. विचारलं म्हणजे ते पारखून निरखूनच विचारलं. चळवळीमधलं अगदी आदर्श जोडपं आहे, त्यामुळे काही problem आणि नाही. दोघांनी खूप समर्पण त्यागाने ही चळवळ पुढे नेलेली आहे. आणि आणि अजूनही आपण आंबेडकरी विचाराशिवाय कुठेही इकडे इकडे अजिबात नाही आहोत. हो, हो. त्याच विचाराशी, धम्माची आम्ही आपण साक्षीदार बांधील आहोत. आहोत आणि शेवटपर्यंत आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठच राहणार. साधू साधू साधू. क्या बात. आम्ही हे सगळे साक्षीदार आहोत या घटनेशी. आणि हे म्हणजे उभा महाराष्ट्र हे सगळं बघतोय, अनुभूती घेतोय, आणि समर्पण त्यागाने एवढं म्हणजे सावित्री माई आणि ज्योतिबा फुलेंच्या व्यतिरिक्त हेच कुटुंब असावं असं खूप आहे. असं माझं आणि मत आहे. आयुष्य म्हणजे घरादारावर, ज्याला आपण पूर्वी म्हणायचो तुळशीपत्र ठेवलं, अशी असंख्य कुटुंब आहेत.
देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला चालता येतं का? बरं, एवढा हे एक प्रयत्न आहे, तुमचं बाकी मोठेपण काही आहे. अंतिमतः मी सरांना सांगू इच्छितो की लोकांसाठी, आपल्या समाजासाठी तुमचा संदेश काय आहे? एकच आहे की आता मी फंदे देण्यात काय मोठा नाही मी, परंतु जे बघतोय चौकड ग्रहण भक्त सोडल्यास थोडंसं आणि झोपापट्टी कष्टकरी वर्गात समूह सोडल्यात. हे आपल्यासारखे फ्लॅटवाले बंगलेवाले हे त्यातल्यात मंगलबोलीच्या सुस्थितीमध्ये आहे तुलनेने. हो, पहिलीच पिढी आहे ही. तर नवीन आर्थिक धोरणामुळं एक कमालीचा आत्मकेंद्रितपणा आलाय. मी बरं, माझं कुटुंब, हो घरात जर 3 बेडरूम असतील हो आणि 3 लेकरं असतील तर तिघही मोबाईल घेऊन आपल्या घरी जेवण हो, बसतात. सेल्फ सेंट्रलायझेशन मोबाईल. सगळ्यांचंच. म्हणजे जेवण सुद्धा सामूहिक नाही आता. एकत्र नाही. हो हो, चर्चा पण सामूहिक नाही. गप्पा फार गोष्टी मोठी पण खेद आणि खंत आहे. सामूहिक नाही. दुःख सुद्धा एकमेकाला सांगायचं नाही. खरंय. त्यामुळं कमालीच्या आत्मकेंद्रितपणातनं बाहेर यायची गरज आहे सगळ्या समाजाला. आणि ह्या बोलायला म्हणजे तुम्ही जगात कुठेही शिकायला जा, ग्लोबलायझेशन आता आहे. हो, कुठेही शिकायला जा, नोकरीला जावंच लागतं आता. रोजगार निर्माण होत नाही आहे, त्याला काय बंधनं नाही आहेत. परंतु कुठे गेलात तर या आत्मकेंद्रितपणा सोडून एक सामाजिकता, सामूहिकता आणि ती जाणीव हो, जर जी होती ते टिकवली पाहिजे थोडीफार तरी. नवीन आर्थिक धोरण सामाजिक जाणीव ठेवू नका म्हणत नाही, बरं, सामूहिकता ठेवा असं काढा असं म्हणत नाही. परंतु त्यांचा हेतू आहे तुम्ही सुटवडं राहा. बरोबर. युनियन करू नका, संघटना करू नका, मोर्चे काढू नका, लढू नका, राज्यसत्तेला सरकारला जाब विचारू नका. हो ते तरुण पोरं विचारतात जाब, हो, साहजिक आहे ना, लोकशाहीमध्ये हा हक्कच. परंतु आपलं दुःख बोलून दाखवण्याची गरज आहे. बरोबर. मोबाईल पोट भरत नाही. ते होय. तुमच्या कशातलं ती स्पर्धा आहे पुन्हा मार्केटची. बरोबर. हा गेला की तो अँड्रॉइड येतो, अँड्रॉइडमधला 4G 5G तो अंबानीचा अंदाज करतोय, बरोबर. मार्केटिंग करतो दर 2 हो हो वर्षाला. हो, बरोबर आहे सर. वाढवतो तो. हो 3G पासून सुरू केला काय 5 की 6 GB काहीतरी आला वाटत होता. बरोबर. काय हेतू काय तुमचा? हो ना. ठीक आहे, अँड्रॉइड साधा घ्या तुम्ही, परिस्थिती बरी असेल तर. बरोबर. जगातले माहिती संवादासाठी ठीक आहे. संवादासाठी, फक्त संवादासाठी. आणि इथे माहेरी मुलगी गेली की आईचा सतत फोन असतो, त्याच्यामुळं हे सुद्धा आपल्याला पडसाद पडतात. असुरक्षितता हां, की लग्न मोडतात या कारणाला. व्यक्तिगत जे आहे ना, होय, अति व्यक्तिगत केंद्री जे आहे त्याच्यामुळे असुरक्षितता वाढते. बरोबर. कारण तुम्ही घरातले 5-6 माणसं एकत्र असाल तुलनेने सुरक्षितता असते. हो. फ्लॅट दरवाजे बंद केले की असुरक्षित हो हो हो, क्लोज डोअर कल्चर. तरी पत्ता लागत नाही शेजारी. हो. क्लोज डोअर शेजारी कल्चरमध्ये. काय झालं हे हो समजत हो नाही. हो, नवऱ्याने मारलं ते बाई घरातल्या घरात दुःख व्यक्त करत झोपडतेच आपल्याला कोणकडे बाहेर घराच्या बोबलत बसते, नवऱ्याशिवाय घरात बसते ती बरोबर. दुःख बोलून दाखवते. हो ना. पण नाही बोलत तो की आमच्या प्रश्न आहे. मुंबईच्या बरोबर. कामगार 50 वर राहिलो मी, अजून आता 104 वर्ष हो. पडते. ते झालं, नवरा काय बोलत असेल ते बाहेर येऊन गाडीत बोंबलायची ती. अच्छा. नवऱ्याला दोन काही शत्रूला ओरडायची ती शिवागराच्या एकरी नावाने. सगळ्यांना कळतं दुःख बाहेरच बाहेर. हो मग ना. चांगले पुरुष बाहेर येऊन त्याला झापतात ते. बरोबर. पण ते आता बिल्डिंग पडल्या, गिरणी कामगारांच्या सगळ्या आज नव्हत्या पडते. रोटी चाललीच आहे, 4 वर्षात जुन्या आहेत त्या. बीडी चाळी पडल्या आमच्या नायगावच्या, वरडीच्या पडल्या. बरोबर. मी जिथं लढाऊ केंद्र होते आमच्या काळातली हो हो, ते सगळ्या पडल्या त्या. जमीनदोस्त झाले ते. लक्झरीज फ्लॅट झाले. बरोबर. चेहरा मोहरा बदलला सगळ्या शहराचा. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी कंदेरे सरच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळं आलो, त्यांनी वेळ दिला आणि खूप असे अनुभव त्यांनी इथे आपल्या श्रोत्यांना, आपल्या व्ह्युअर्सला दिले. सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि वाढदिवसाच्या तुम्हाला पुनश्च जय भीम. शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. जय भीम. धन्यवाद. जय बुद्ध. साधू साधू साधू.